अमेरिकेमधल्या टॅरिफ धोरणाचा कोकणातून होणाऱ्या मत्स्य निर्यातीला फटका बसलेला आहे। कोकणातून अमेरिकेमध्ये होणारी मत्स्य निर्यात 40% घटलेली आहे। मासळीचे दर 50% वाढलेले आहेत। वाढीव टॅरिफ निर्यातदारांनी भरायचे की त्याचा बोजा अमेरिकेमधल्या खरेदीदारांवर टाकायचा यावरून वाद सुरू आहे। सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। अमेरिकेतल्या टेरिफ वॉरचा फटका हा कोकणातून होणाऱ्या मत्स्य निर्यातीवरती बसलेला पाहायला मिळतो आहे। अमेरिकेने जी 50% टेरिफ वाढ केलेली आहे त्याचा परिणाम जो आहे तो मत्स्य निर्यातीला या ठिकाणी बसलेला आहे आणि जवळपास 40% निर्यात जी आहे ती घटलेली पाहायला मिळते आहे। एकंदरीत जर आपण सध्या मिरकरवाडा जेटीवरती या ठिकाणी आपण आलेलो पाहायला मिळतो आहोत। टेरिफ वॉरमुळे मत्स्य निर्यातीचं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळतंय। 50% तरी टेरिफमुळे आम्हाला फरक पडलेला आहे। त्याच्या मासे 400 रुपये किलो 450 रुपये किलो होता, तर आता 200-250 रुपये भाव पडलेला आहे। पण म्हणजे बराच फरक पडला आम्हाला टेरिफमुळे। मत्स्य उत्पादनावरती बसलेला पाहायला मिळतो। जवळपास 40%नी हे उत्पादन या ठिकाणी कमी आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी।